सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच सूर्यदर्शन जे आहे ते झालेलं नसल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर ऐन उन्हाळ्यामध्ये सूर्यदर्शन न झाल्यामुळे सोलापूरकरांना खरं तर मोठा दिलासा मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। कारण गेल्या महिना ते दीड महिन्यापासून सोलापूर शहर आणि जिल्ह्याचं तापमान जे आहे ते जवळपास 41, 42 आणि 43 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास राहिलेलं आहे। त्यामुळेच सोलापूर जिल्ह्यातील नागरिक जे आहेत ते उकाड्याने हैराण झालेले आहेत, त्याचबरोबरीनं उन्हामुळे त्रस्त देखील झालेले आहेत आणि त्यांची ही होत असलेली एकंदरीतच होलपट जे आहे ती आता आजच्या दिवसापुरती तर का होईना दिलासादायक परिस्थिती या ठिकाणी झालेली पाहायला मिळते। खरं तर सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात तापमान जे आहे ते दिवसेंदिवस वाढत होतं आणि त्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीचे त्रास देखील झाल्याचं चित्र एकंदरीत होतं। दरम्यान काल मोहोळ तालुक्यातील पापरी गावामधील एका महिलेचा जो आहे तो उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर येते। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील खरं तर ही एकमेव घटना असली तरी हे सोलापूरकर मात्र उन्हामुळे अक्षरशः हैराण झालेले होते। मात्र या हैराणीच्या दिवसातच ऐन मे महिन्यामध्ये आता ढगाळ वातावरण असल्यामुळे या ठिकाणी सोलापूरकरांना उष्णतेपासून काहीसा दिलासा जो आहे तो मिळाल्याचं चित्र पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदरीत या ढगाळ वातावरणामुळे सोलापूरकर जे आहेत ते काही प्रमाणात का होईना आनंदित झालेले चित्र आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे हे वातावरण नक्की केव्हापर्यंत राहणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।